मला गाडीमध्ये लिफ्ट दिली होती. लिफ्टमधनं त्यांनी मी चाललो होतो ओंकारेश्वरला, पण त्यांनी आपल्या घरी घेऊन आले. हे त्यांचे भाव आहेत, हे त्यांची आई आहेत आणि भावात आणि त्यांनी आपल्याला इथे येऊन त्यांच्या घरी जेवणाची सोय करून. ऊन लागतंय ना, नाही म्हटलं तरी 40 ते 45 डिग्री सेल्सिअस एवढा कडक ऊन आहे. चेहरा बिरा जळून जात. क्या बनेगा रे बगलू. फुल ॲडव्हेंचर करण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. आणि थँक्यू. अरे जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आपला तिसरा दिवस आहे मुंबई टू नेपाळ मुक्तिनाथ जाण्याचा. आणि तिसऱ्या दिवशी आपण काल रात्री एका ढाब्यावर थांबलो होतो. तो ढाबा इथं असा आहे. इकडं आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय आहे. आणि तिथली लोक एवढी चांगली होती, त्यांनी आपल्याला काल रात्री राहायला दिलं आणि लय भारी वाटलं. मस्तपैकी ढाबा एकदम एक नंबर होता. अचानक म्हणजे शेवटीला काय बाबांची कृपा होती म्हणून आपण या ढाब्यावर थांबलो, नाहीतर आपण लय पुढं जाणार होतो. आता इथून नाही म्हटलं तरी ओंकारेश्वर 170 किलोमीटर आहे, तर आपण दुपारपर्यंत आरामात पोचून जाऊ ओंकारेश्वरला. आज आपला स्टॉप असणार आहे, तर भेटूयात आता पुढं काय होणार आहे बघूया. आणि इकडं मस्तपैकी आहे बघा, पाणी बिणी आहे इकडं, सर्व मस्त आहे. एकदम तयारी झालेली आहे आपली. तर थोडंसं फ्रेश बी होऊया आणि जाऊया मग. चला, जय श्री महाकाल मित्रांनो. चला आता आपण निघूयात पुढं. आणि इथून ओंकारेश्वर 170 किलोमीटर आहे. आणि आता आपण या ढाब्यावर थांबलो होतो. हे बघा, हे ढाबा आहे. इथं मस्तपैकी राहायची सोय केली होती. आणि हे दादा आहेत, त्यांनीच आपली सर्व सेवा केली होती. दादा चला येतो. आणि आता इथून निघूया. काल रात्री आपण याच ढाब्यावर थांबलो होतो. त्या ड्रायव्हरने आपल्याला इथंच थांबवलं होतं. त्याच्यानंतर हे ढाबा दिसला आपल्याला, तर ह्या ढाब्यावर येऊन आपण जेवलो. आपल्याला पण माहिती नव्हतं की आपल्याला इथं राहायला भेटेल की नाही, पण इथली लोक एवढे चांगले होते की त्यांनी आपल्याला राहायला सर्व सोय केली मस्तपैकी. एक रात्र आरामात मस्त राहिलो इकडं. आणि इकडं आंघोळीचं वगैरे सर्व आहे. या साईडला बघा आंघोळी वगैरे तुम्ही करू शकता. आणि इकडं जेवणाची फुल सोय आहे, एकदम खतरनाक. तर मित्रांनो, चला आपली जर्नी सुरू करूया आणि भेटूयात आता डायरेक्ट रोडवर, जिथं आपल्याला लिफ्ट घ्यायची आणि फुल ॲडव्हेंचर करत 170 किलोमीटर ओंकारेश्वरला जाऊन ओंकारेश्वर बाबाचे दर्शन करायचं. चला तर मित्रांनो, लिफ्ट घेऊया. आता आपण रोडवर तर आलेलं आहे. रोडवरला लिफ्ट कशी घ्यायची तर बघूया. गाडीवाल्याला हात दाखवलेला आहे, तर गाडीवाला थांबतोय का बघूया. गाडीवाला पण थांबत नाहीत भावानो, गाडीवाले तर थांबत नाहीत. बघूया आता काय होतं आणि काय नाही. तर मित्रांनो, आपल्याला सकाळची पहिली लिफ्ट भेटलेली आहे, ह्या दादाने दिलेली आहे. दादा थँक्यू हा तुमचा. आणि की नाही म्हटलं तरी इथून 60-70 किलोमीटर ते चाललेत. आपला अर्धा रस्ता कव्हर होऊन जाईल ओंकारेश्वर जायचं. आता बघूया ह्या रस्त्यावर असं सफरमध्ये आपण तुम्हाला बघा असे काही नजारे बघायला भेटणार आहेत आता. आणि दादा लय पुढं गेले होते, त्यांनी आपल्याला थांबवलं, हात दाखवलं. तर ते मला वाटलं गाडी थांबणार नाही, पण ते थांबले आपल्यासाठी. तर लय भारी वाटतं. सकाळच पहिली लिफ्ट भेटलेली आहे, या दादानी सुरुवात केलेली आहे आपली. चला तर भेटूया. तर मित्रांनो, नाश्ता करूया आपला. आणि समोर आपली गाडी आहे आणि जो भाव आहे आपल्यासोबत त्याने आता नाश्ता वगैरे दिला आहे आपल्याला. नाश्ता करूया. आणि इथून बघा मुंबई दिसते का, 400-500 किलोमीटर लांब आलेला आहे भावानं आपण आता मुंबईपासून. भावानं केवढी गाडी मोठी आहे बघा एकदा. या गाडीतला आपण चाललेलं आहे इकडं. बघ केवढी मोठी सिमेंटची गाडी आहे. नर्मदा नदीमध्ये आपण आता क्रॉस करून इथं पुढं उतरणार आहोत.
दादाने आपल्याला इथपर्यंत सोडलं नाही म्हटलं तर 50-60 किलोमीटर तर अंतर होतं. आता इथून आपल्याला पुढं जायचं आहे. आपला अर्धा प्रवास तर झालेला आहे. आता 70-80 किलोमीटर अजून राहिलं आहे ओंकारेश्वर. थँक्यू. चलो बाय. थँक्यू. अरे तर भाऊ आपला गेलाय तिकडं आणि आपल्याला इथून वरतून जायचं आहे. तर मित्रांनो आता इथून आपण गाड्या वगैरे आज दाखवूया आणि जाऊया. भावा एक नंबर काम झालं. भावानी आपल्याला नाश्ता वगैरे करवला आणि प्लस इथपर्यंत सोडला. भावा एक नंबर. अजून चार्जिंग पण आता एक मोठा शॉर्ट म्हणजे आपला पॉवर बँक चार्जिंगचा राहिला आहे. बघूया आता आपण काय होतं आहे आपलं. आता गाडी थांबलेली आहे आपल्याला. अंकल इथं पुढे धामनोद जवळ जायचं आहे. ओके थँक्यू. महेश्वर इथून 16 किलोमीटर आहे. हे ओंकारेश्वर जातो ना. ओके थँक्यू दादा. चला तर आपण पोचलेलो आहे आणि दादाने आपल्याला इथपर्यंत सोडलं आहे भावानं. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे महेश्वरमध्ये आणि त्या दादाने आपल्याला डायरेक्ट नर्मदा मायेच्या जवळ पोचवलेलं आहे. आणि आता आपण इथून मस्तपैकी सर्व व्ह्यूज वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. एकदम वातावरण कसं आहे इकडचा. आणि हे बघा इकडं आपण असं काय एंट्री आहे आणि ह्या एंट्रीने आपण आता आतमध्ये चाललेलं आहे. नर्मदा घाटेवर आपण आलेलं आहे, पोचलेलं आहे भावानो महेश्वरमध्ये. आणि लोक पब्लिक वगैरे आपला काय हवा सुटले भावानो, खतरनाक हवा सुटलेली. ये क्या मछलियों को दाना भंडारा. मोठे मोठे समोर केवढा मोठा आहे मासा. खतरनाक बाईंचं महल आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी आपण पहिला मस्तपैकी आंघोळ करून घेऊया. चला तर मित्रांनो आता आपण आंघोळी वगैरे केलेली आहे. परत अजून आपण एकदा करूया आणि माँ नर्मदाचे दर्शन तुम्ही पण माझ्यासोबत करून घ्या. भावानो एक नंबर वाटतंय. असा फुल ॲडव्हेंचर करण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फुल ॲडव्हेंचर होणार आहे. आणि अजून तुम्हाला इकडं अहिल्याबाई होळकर यांचा महल पण दाखवणार आहे तुम्हाला त्या साईडला आहे. आणि आता आपण फुल एन्जॉय करतोय माँ नर्मदेमध्ये. आपण स्नान करतोय. 2 दिवस काय आपण आंघोळ नव्हती केली तर आता माँ नर्मदेमध्ये आपण फुल काय सांगू आता मजाच करूया. तर तुम्ही बघा आता. क्या बनेगा रे बगलू, तो है साले पगलू. है देख चला तर मित्रांनो आता आपलं नर्मदे माईमध्ये स्नान बिन करून झालेलं आहे मस्तपैकी. तुम्ही पण बघितलं असेल किती भारी वाटतं इकडं भावानो. एकदम खतरनाक वातावरण आहे. आणि तुम्हाला आता दाखवणार आहे भावानो पुढं. हे बघा अहिल्याबाई होळकर यांचा एक महल आहे इथे माँ नर्मदा तटावर आणि त्याची एंट्री बघा ह्या समोरून आहे. तर आपण तिकडूनच जाणार आहोत आणि मस्त मस्त व्ह्यूज वगैरे दाखवणार आहे तुम्हाला. चला तर मित्रांनो माँ नर्मदेचे दर्शन करून घ्या एकदा. हे मेन गेट आहे. आतमध्ये आल्यावर असं काय वातावरण आहे इकडचं.
आणि या मंदिराचं जरा काम चालू आहे आणि महल बघा एकदा काय बारीक बारीक हे बघा ना, खतरनाक आहे की नाही. बघा दुपारचे 12-1 वाजायला आलाय. पाय एकदम चालले ना. घर हर महादेव. आहेत आपले नंदी महाराज, इकडे बसलेत आपले बाबा आदेश. महानर्मद. पहिल्याच्या टायमाला भावानं बघा कसे गड किल्ले बनवले होते आणि ते पण नदी नर्मदा तटावर. आणि कसेपर्यंत अजूनपर्यंत मंदिर बघा भावाने एकदम खतरनाक आहे. आणि इकडची वास्तू बघा भावाने एकदा काय जबरदस्त आहे. व्ह्यू जबरदस्त. एक तुम्हाला मंदिराचं परिक्रमा करून दाखवतोय काय आहे व्ह्यू इकडचा. लय जबरदस्त आहे भावानो, लय जबरदस्त आहे. मंदिर बघा एकदा खतरनाक आहे. आणि पाय भावानो भासतात ना एवढे बेकार. आता भावानो लय बेकार भासतात पाय, भासतात गेले 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 कसम. ठीक आहे या म्हणता नाही डिझाईन तर मित्रांनो आपलं दर्शन विर्शन करून झालं. थोड्या टायमातच पुरा घामट्या निघून गेलेला आहे आणि आता आपण चाललोय. चलो गाइस, आता थोडा ऊन लागलाय तर आपण 10-20 रुपयाचा गोला खाऊया. हाँ मिक्स वाला डाल दो. होय होय होय. तर हे असा आहे गोला काला खट्टा. तर मित्रांनो आता आपण निघालेलं आहे ओंकारेश्वरच्या दिशेला. ओंकारेश्वर नाही म्हटलं तरी 60 ते 65 किलोमीटर राहिलं आहे आपलं. आणि ओंकारेश्वरला निघताना भावानं उन्हाची एवढा बेकार ऊन लागतंय ना, नाही म्हटलं तरी 40 ते 45 डिग्री सेल्सिअस एवढा कडक ऊन आहे. चेहरा बिरा जळून जातं. तोंडाला हा मास्क लावलाय भावानं आणि तुम्हाला दाखवायचं होतं भावानं. आणि मग ह्या साईडला जर तुम्ही फिरत असाल ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे नल हे बघायला भेटतील, मडके वगैरे ज्याच्यातनं थंडगार पाणी येतंय भावानं. एक नंबर आहे. मला तर MP मध्ये आल्यापासून असे मडके तर प्रत्येकाच्या दुकानात घरामध्ये बघायला भेटलेले आहेत. आणि असं काय वातावरण रस्ता आहे भावानं. लय खतरनाक भावानं, लय खतरनाक गरम होत आहे ना. म्हणजे पुढे जायची इच्छा ना, हातबीत जळून जातील असं एकदम कडक 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 ऊन आहे. लय डेंजर भावानं. तरी पण आपण थांबलेला इथं बराच टाइम. आता जरा थोडा टाइम थांबूया. थोडा ऊन कमी झाला का मग आपण पुढे प्रवास करूया. कारण की आपल्यानंतर एवढं चालणं काय होऊ शक्य नाही. जर लिफ्ट भेटली तर ठीक आहे, नाहीतर आपण जाऊ शकत नाही भावानं. जरा थांबूया. एवढी बेकार गरमी आहे ना, पायाला असे बेकार चटके बसतात ना, काय त्याचं विचारून सोय नाही. आणि मी ज्यांच्या गाडीवरून आलो ते पाठच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले थोडं. आणि एवढं बेकार गरमी आहे ना भावानं. इकडचे लोक कसे राहतात त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. इकडचे लोक कसे राहतात. लय खतरनाक ऊन आहे, बेकार बेकार जळवून टाकणार. तरी 12 किलोमीटर ओंकारेश्वर राहिलेलं आहे आणि आपण अशा गावामधनं फिरतोय. काय वातावरण आहे बघा एकदा. इकडं मस्त वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण चाललेलं आहे ओंकारेश्वरला भावानो. आता बघूया इथून लिफ्ट वगैरे घेऊया. 10-12 किलोमीटर राहिलं आहे
पोचू आपण अर्ध्या 1 तासात जर डायरेक्ट ओंकारेश्वरची लिफ्ट भेटली तर. बघूया काय होत आहे आणि काय नाही होणार आहे ते तुम्हाला तिथं जसं होईल तसं पोचल्यावर सांगणार. मित्रांनो एक मंदिर आहे राम मंदिर. राम मंदिरामध्ये आपण थांबलेलं आहे आणि हे इथं असं हे आहे बघ. आणि हे दादा आहेत, त्यांनीच आपल्याला इथं राहण्याची सोय करून दिलेली आहे आणि आता आपण इथं थांबणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आपण या भावाने आपल्याला गाडीमध्ये लिफ्ट दिली होती. लिफ्टमधनं त्यांनी मी चाललो होतो ओंकारेश्वरला, पण त्यांनी आपल्या घरी घेऊन आलेले आहेत. हे त्यांचे भाव आहेत, हे त्यांची आई आहेत आणि भावात आणि त्यांनी आपल्याला इथे येऊन त्यांच्या घरी जेवणा बिवण्याची सोय करून दिली. आता ते जिथं आपल्याला जायचं आहे राहण्यासाठी ती पण एक व्यवस्था करून देणार आहेत आपल्याला. तर दादा थँक्यू. थँक्यू. जय श्री महाकाल. आणि आणि यांच्याकडे येऊन एवढं भारी वाटतंय ना भावानं, आपल्या घरासारखी फिलिंग येते. म्हणजे आपण घरीच आहोत, घरचं जेवण खाल्ल्यासारखं एकदम भारी वाटला. लय भारी वाटलं एकदम. वहिनी थँक्यू. जय श्री महाकाल. नर्मदे हर.